त्यातल्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम प्रीमियर लीगच्या वतीने केले गेले, यासाठीच केला होता अट्टहास तोच हा देखणा दिवस. कष्ट आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि इतिहास घडवण्यासाठी दोन्ही संघातले खेळाडू सज्ज. मेगा फायनल, ग्रँड फिनाले. स्ट्राइक वरती मंगेश आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रणव आणि बॉलिंग ट्रॅक वरती जीवन वाडकर कॅप्टन. टीम ओनर आहेत संघ मालक जीवन वाडकर मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा महत्वाचा सामना, ग्रँड फिनाले, मेगा फायनल, सुपर क्लासिकल मॅच. जबरदस्त 16 मैदानामध्ये रंगलेला आहे. महत्वाची मॅच रंगते. पहिला बॉल थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येतोय, यासाठी केला होता अड्डा असं तोच हा देखणा दिवस. त्याचप्रमाणे आपण पाहतोय स्पोर्ट ऑन लाईव्ह द्वारे या संपूर्ण स्पर्धा कव्हर अप केल्या जात आहेत. युट्यूबद्वारे सातारा जिल्ह्याचं युट्यूबद्वारे इंटरनेटच्या द्वारे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. टॉस का बॉस पाहिला मिळतोय. विकास मंडप डेकोरेटर्स यांचं खूप चांगलं काम. यस, पहिला बॉल, पंचांचा इशारा. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आडवा. बॅटनं बॉलला फक्त दिशा दाखवली. पहिल्या बॉलवरती सेन्सिबली बॉलला फक्त दिशा दाखवली आणि शून्यातून विश्व निर्माण होता. आता 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत टीम चौनेश्वर 11 या संघाच्या. बॉलिंग ट्रॅकवरती जीवन. या खेळाडूकडे विशेष लक्ष. आउटसाइड द ऑफ स्टंप फाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिलेंगे. रन समांतर हात जमिनीला कळवतील एक्स्ट्रा रन. यावेळेस आडवा बॅटने खेळला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकाला आकार येतोय. दोन्ही बाजूला तगडी स्टारकास्ट आहे, कारण दोन्ही बाजूला जर आपण विचार केला ना तर बॅट्समन जबरदस्त आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा अडथळा आहे त्या रिजनमध्ये आणि 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला. टोटल 6 धावा धावफलकावरती लागतायत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना वाई तालुक्यातली मानाची स्पर्धा बॅकफुटवरती आले. कट केलाय. सक्सेसफुल स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते. लगातारचे 2 दिवस या स्पर्धेला संपूर्ण वाई तालुक्याला वेध लावलेला आहे. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक येतात. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फेकी. एक सेव्ह येतो. दुसरी धाव देखील कंप्लीट. मॅच्युअरली सुरुवात केली, सेन्सिबली सुरुवात केलेली आहे. किंवा पहिल्या ओव्हरमध्ये कोणताही मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न नाहीये, कारण माहिती आहे जीवन यांचं एक लाजवाब षटक आहे. हा बॉल मात्र आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड केली जाते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं जर्सी क्रमांक. गॉड ऑफ क्रिकेट, ज्या खेळाडूने संपूर्ण भारताला वेड लावलं. अक्षरशः सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी मात्र सुट्ट्या घेतल्या. अनेक प्रेक्षकांनी मात्र अगदी कामावरून थांबले आणि त्या खेळाडूची बॅटिंग पाहून मंत्रमुग्ध झाले आणि शहराच्या शहर ओस पडत होते भारत पाकिस्तानच्या मॅचेससाठी. असा एक सुवर्ण कालखंड होता. सचिन तेंडुलकर, कपिल देव असतील, सुनील गावस्कर असतील, या सर्वच खेळाडूंनी आपल्याला वेड लावलं. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक येथील बॉल पर्यंत. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक पहिलं. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकांच्या अखेरीस 12 रन्स आर ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये संघर्ष केला जातोय. परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे. क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉलचाच फक्त असं काही नाहीये. क्रिकेट हा खेळ रणनीतीचा आहे. क्रिकेट हा खेळ स्ट्रॅटेजीचा आहे. क्रिकेट हा खेळ माइंडसेटचा आहे. क्रिकेट हा खेळ आत्मविश्वासाचा आहे. आणि आत्मविश्वास जर आपल्या जवळ असेल तर आयुष्याच्या पटलावरती कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, आपल्याला मरण नाहीये. आत्मविश्वास महत्वाची गोष्ट आहे. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी निखिल, षटक क्रमांक 2, निखिल यांच्या नावे. बॅटिंग मार्कवरती प्रणव.
वेगवान बॉल यावेळेस बॉल दिशा दाखवली क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या धावेचा केला जातोय ट्राय आणि दुसरी धाव पाहता पाहता पूर्ण होते ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्याच बॉलवरती दुसरी धाव कंप्लीट केली गेली आणि चौकार षटकारांपासून आतापर्यंत थांबवलेला आहे टीम वक्रतुंड 11 या संघाच्या बॉलर्सनं यावेळेचा बॉल समोरच्याच दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय लगातारचे 2 बॉल आणि दोन्ही बॉलवरती डबल धावा आलेला आहे दुहेरी धाव संख्येने धावफलकाला आकार येतोय आणि आता चौकार षटकार हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी फौजींकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि 500 रुपयांचा कॅश प्राइज पुकारले नो बॉल प्लस सिक्सर आणि प्लस नो बॉल अशा टोटल 7 धावा ऍड झालेल्या आहेत आणि षटकारांचं हॅट्रिक साठी प्राइज आलं आणि त्यानंतर स्ट्रोक खेळला पुन्हा एकदा लगातारचा दुसरा स्ट्रोक खेळलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि आता 500 रुपयांचा कॅश प्राइज ऑन झालेला आहे 2 बॉल 2 षटकार खेळले तिसरा जर आला मैदानाच्या आतमध्ये सिक्सर तर फौजींच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाणार आहेत सन्माननीय अजित यादव यांच्याकडून तब्बल अजित यादव यांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाणार आहे या बॉलवरती काय कहाणी असेल तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती उडवलाय बॉल क्षेत्ररक्षक आहे आणि लालच बरी बुली चीज आहे तिसऱ्या बॉलवरती बिग हिट खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी आलेली महत्वाची विकेट 2 बॉल 2 सिक्सर ठोकले परंतु त्यानंतर लॉंग ऑफ रिजनला जबरदस्त कॅच कॅरी केला गेला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दाखल झालेले आहेत अफाट अशा मैदानी तू वेळोवेळी डाव तुझा येताच जमवू शकली खेळ काळकरी बघ गोलंदाजी संकट झेंडूपैकी धावफलक 29 या धावसंख्येवरती 29 रन्स ऑन द बोर्ड रोहित दादा वाडकर यांच्या संकल्पनेतून हा देखना सोहळा साकार होतोय अनेक युवा खेळाडू अनेक एक्सपिरियन्स खेळाडू अनेक यंग खेळाडू यांनी मात्र इथं आपलं कौशल्य दाखवले ती संधी मिळाली म्हणूनच हे कौशल्य दाखवायला मिळालेलं आहे आतापर्यंत जे गावचं टॅलेंट होतं ते टॅलेंटला एक व्यासपीठ नव्हतं एक मंच नव्हता परंतु आता या टॅलेंटला मंच मिळाला आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूने आपलं कसब आणि क्लास दाखवला यावेळेसचा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हरलाच खेळला जातोय क्षेत्ररक्षक आहे 2 धावांचा कॉल मिळतोय एकच सिंगल त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येते विकेटचं होतं पतन आणि आता इथं आपण जर पाहिलं फलंदाज होतो बाद विकेट प्लस 1 रन टोटल धावफलक पहिल्या इनिंग मध्ये चौनेश्वर 11 या संघाचा 31 धावा 31 धावा धावफलकावरती आहेत एक चांगला रन रेट जरूर आहे परंतु आता या रन रेटचा ग्राफ उंचावणं गरजेचं आहे कारण समोरच्या संघामध्ये तगडे बॅटर आहेत जीवन सारखा एक बॅटर ज्या खेळाडूंना वैयक्तिक अर्धशतक बनवलंय त्यासोबत शुभम हा एक चांगल्या फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे त्यामुळे या सर्वच खेळाडूंचा या ठिकाणी लक्षात ठेवून ते धावफलकाला फायटिंग टोटल उभी करावी लागेल मेगा फायनल ग्रँड फिनाले मान्यवरांच्या माध्यमातून निश्चितपणाने या ठिकाणी सर्वच खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत केलं गेलंय ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावरती पहिला बॉल घेऊन आले प्रशांत राईट आर्म अराउंड विकेट खूप आणि त्याचप्रमाणे स्ट्राईक वरती महेश बॅकफुट वरती आले कट करण्याचा प्रयत्न इट्स अ नो बॉल आणि नो बॉल नंतर पुढचा बॉल फ्री हिटचा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील नो प्लस 1 डिक्लेअरची अतिशय चांगलं स्कोरिंग या ठिकाणी शुभम यादव यांचे सहकार्य मनापासून धन्यवाद यावेळेस बॉल ऑन साईडलाच खेळला गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बॉल 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेटून 4 धावांसाठी येतोय चौकार रिकाम्या जागा भरल्या जात आहेत शाळेमध्ये रिकाम्या जागा भरल्या की नाही माहित नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये गॅप मधून बॉल फरार समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये यावेळेस कमबॅक एक तुम्हारी गेंद आहे एक गेंद पे चौका आहे तो एक गेंद हमारी भी है यावेळेसचा बॉल ऑन साईडला खेळला नो बॉल प्लस 2 अशा टोटल 3
3 धावा ऍड केल्या जातील. नो प्लस. ओके, नो प्लस 1. फुल टॉस बॉल, फ्रीचा बॉल आणि फुल टॉस फ्रीचा बॉल वसूल केला जातो डीप लॉंग ऑनच्या बाहेर. सिक्सर. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, स्टँड अँड डिलिव्हर. षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड 45 या धावसंख्येवरती. यावेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. अगदी बारीच्या वेगानं क्षेत्ररक्षण केलं. करेक्शन केले जाते. 44 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल देखील नॉसायकिंग यांच्या खेळाडूला लागला आणि त्यानंतर एक सिंगल. 45 रन धावफलकावरती लागत आहेत. 45 रन्स आर ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3 आणि तिसऱ्या षटकामधला आता इथं मात्र शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. कोण्या टप्प्याचा बॉल आहे, त्या बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. एकच धाव कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहाणी आगे, 1 के 7 कारवा आगे. बून बून से भरताय सागर. आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 46 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 46 धावा आणि आता लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, चौथी महत्वाची ओव्हर मेगा फायनल मधली, ओव्हर नंबर 4. समोरच्या संघाचा विचार केला तर त्या समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअप पाहून फायटिंग टोटल उभी करावी लागेल. कारण या संघाने 105 धावा बनवल्या, त्या संघाने 114 धावा बनवल्यात. या संघाच्या माध्यमातून वैयक्तिक 250 देखील आलेले आहेत. यावेळेस बॉल परफेक्ट मिडल केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं यार युवा खेळाडू. यंग प्लेअरनं मात्र वन हँडेडली बॉल स्टॉप केला आणि त्यानंतर त्या बॉलला बॅकअप देखील मिळालाय. 5 धावा संघात त्याच्या 2 धावा ऍड केल्या जात आहेत. सुपर क्लासिकल मॅच. पुन्हा एकदा स्ट्रोक त्याच रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. बॉल कॅच केला, कॅरी केला जाईल. सेफ अँड इन टू द बास्केट. फलंदाज बाद आणि डगआउट मधून जल्लोष. डगआउटच्या माध्यमातून खेळाडूंना दिला जातो सपोर्ट. नवीन बॅटर शिवम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या ग्राउंडचा विचार केला तर तुम्हाला आउटसाइड द ऑफ स्टंप एक चांगला विकल्प आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप तुम्ही बॉल सगळे ठेवले तर धावफलकाला एवढा आकार येणार नाही. परंतु समोर ओव्हर पिच बॉल, लॉंग ऑन रिजनचे बॉल, पॅडल लाईनचे बॉल, पायातले बॉल, आखूड टप्प्याचे बॉल ठेवले, फुलटॉस बॉल दिले तर धावफलकाला आकार येणार आहे. हा बॉल देखील ऑन साईडलाच खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कमी. या ठिकाणी धावफलकाला आकार आला. 50 धावा धावफलकावरती. 50 रन्स ऑन द बोर्ड. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला तर वेगापेक्षा अचूक टप्प्याला महत्त्व दिलं गेलं. ग्लेन मेकग्राथ वेग कमी होता परंतु टप्पा अचूक होता. वेगवान बॅट्समॅन झाले. नॉट आउटचा इशारा येतोय. डॉट बॉल सोने के बराबर. डॉट बॉल मात्र इथं आपण जर पाहिलं तर अगदी सोन्याच्या किमतीचा आहे. ज्या पद्धतीने जेवढी विकेटला किंमत आहे ना तेवढीच लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या षटकांमध्ये डॉट बॉलला किंमत आहे. फुलटॉस बॉल आहे. स्लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने खेळला. मोठा हिट नाहीये. एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईकवर राहण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. कारण नॉन स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाच्या बॅटवरती बॉल बॅलन्स होत नाहीयेत किंवा थोडेसे स्ट्रगलमध्ये आहेत. त्यानंतर स्ट्राईकवरती राहिलेत आणि अंत बला तो सबकुछ बला. शेवट गोड करतील का पाहायचंय. हा बॉल मात्र वेल लेफ्ट केलाय आणि वेल लेफ्ट केल्यानंतर पंचांनी कळवलंय इट्स अ वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल होतो. एक्स्ट्रा रन. ही लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळण घेतलं गेलं आणि इथं मात्र विकेट येईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आणि कोणती धाव अंकित केली जाणार नाही. स्कोरबोर्ड जर पाहिलं आपण तर 52 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष आहे.
53 रन्स नीडेड टू विन. मेन स्क्रीनवरती आपण सर्वजण या स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय किंवा यूट्यूबच्या द्वारे जे अनेक प्रेक्षक आम्हाला सकाळपासून प्रतिसाद आले. पुण्यातून प्रेक्षक लाईव्ह पाहतायत, लाईव्ह मुंबईमधून पाहतायत. अगदी 7 समुद्रापार या स्पर्धा पोहोचलेल्या आहेत आणि समोरच्या संघाकडे आता अगदी आपण पाहिलं ना तर निश्चितपणाने स्टेजवरती व्यासपीठावरती प्रेडिक्शन चालू झालेलं आहे. प्रेडिक्शन म्हणजे ज्या पद्धतीने व्यासपीठावरचे जेवढे अनुभवी मान्यवर आहेत ना त्या मान्यवरांना देखील आज सकाळपासून सामने पाहिलेत आणि सामने पाहिल्यानंतर मान्यवरांना माहिती आहे की कुठल्या संघामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग लाईनअप आहे, कुठल्या संघामध्ये कशा पद्धतीची बॉलिंग लाईनअप आहे आणि आता हा सामना आणि या सामन्याचा निकाल काय असेल हे देखील मान्यवरांच्या माध्यमातून प्रेडिक्ट केलं जात आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे हा, खेळ असा आहे शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या सामन्याचा निकाल स्पष्ट होणार नाही. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. 53 रन्स नीडेड टू विन. 24 बॉल मध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे, मेगा फायनल, ग्रँड फिनाले. जो जीता वही सिकंदर, आज की शाम किसके नाम. पहिलं पर्व आहे आणि पहिलं पर्व नेहमी महत्वाचं असतं. येणारे पर्व 10 होतील, 15 होतील, अगदी अविरत परंपरा चालू राहील, परंतु इतिहासामध्ये नोंद होणारं पहिलं पर्व असतं आणि पहिल्या पर्वाचा पहिला चॅम्पियन आणि पहिला टीम ओनर आणि पहिले संघ मालक आणि कॅप्टन हे सगळ्यांच्याच लक्षात राहतात. येणारे 365 दिवसच नाही, जोपर्यंत चिखली प्रीमियर लीगचा प्रवास चालू तोपर्यंत CPLच्या इतिहासामध्ये पहिल्या पर्वाचा चॅम्पियन आठवणीत राहणार आहे. चोवीस बॉल येणारे जबरदस्त मॅच आहे. प्रीतम लोखंडे लागेल YouTube लाईव्ह. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेले आहे. पंचांचा फायनल डिसिजन येतोय. मॅच स्टार्ट, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, महत्वाची मॅच. पहिलं षटक इम्पॉर्टंट. बॅटिंग ट्रॅक वरती जीवन. पहिलाच बॉल नो बॉल आणि पहिला बॉल मान्यवरांना दिले सलामी. कॉमेंट्री बॉक्सला सलामी. संपूर्ण मान्यवरांना या ठिकाणी सलाम ठोकणारा षटकार. जबरदस्त बॅटिंग. अगदी ज्या पद्धतीने देहबोली आहे ना, अगदी उंची आणि ताकद, नजाकत आणि खेळ टायमिंगचा वापर. फटका प्रॉपर षटकार. पुढचा बॉल फ्रीडचा. सुपर हिट करण्याची संधी. फ्रीडच्या बॉलवरती मात्र स्लोअर 1 बॉल आहे. ही लाईन चांगली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला. 2 धावांचा बॉल. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रमोद वाडकर यांच्याकडून जीवन वाडकर यांच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. स्कोरर मित्राकडे आम्ही जमा केले. निश्चितपणाने आपण पाहतोय अगदी बक्षिसांचा पाऊस पडतोय. जीवन वाडकरच्या षटकारासाठी देखील 100 रुपयांचा कॅश प्राइज कुणाल निलेश वाडकर यांच्याकडून. याही व्यवस्था बॉल प्रॉपर मिडल केलाय. जीवन ज्यामध्ये प्रॉपर सेट ऑन फायर. 2 बॉल आणि 2 मॅग्निफिसेंट हिट मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. जीवन वाडकर इज सेट ऑन फायर. डगआउट मधूनच सेट होऊन आलेला फलंदाज. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि तो परमनंट वाला क्लास खेळण्याचा प्रयत्न. या कॅच वरती मॅच बनू शकते. कॅच वरती मॅच बनलीये. व्हॉट अ कॅच यार. कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. युट्यूबच्या माध्यमातून हा कॅच व्हायरल व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कॅच. नैसर्गिक अडथळा परंतु त्या रिजन मध्ये जबरदस्त कॅच घेतलाय आणि कॅच वरती मॅच
अडकवली आहे. जबरदस्त कॅच आहे, इनक्रेडिबल कॅच. ज्या खेळाडूमध्ये हो त्याची नव्हतं करण्याची क्षमता होती, फॉर्ममधला खेळाडू, आणि या खेळाडूची विकेट आल्यानंतर जल्लोष. जबरदस्त कॅच यार, कॅच. मी विकेट संगणकाच्या माध्यमातून बॉलरच्या नावावरती जाईल, परंतु ही विकेट मी म्हणेन कॅचरचीच आहे, क्षेत्ररक्षाची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस डॉट बॉल होतोय. बॅकफ्लो मधून बॉल निघून चाललाय, अपील केले डॉट बॉल, आणि विकेट आल्यानंतर प्रेशर बिल्ड करण्याचं काम गोलंदाजांकडून चालू ठेवलेलं आहे. अजूनही मॅच ऑन आहे, जिवंत आहे. दोन्ही संघांसाठी समान संधी. फायनल सारखी फायनल, मेगा फायनल आपण पाहतो. अगदी सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी ही फायनल आहे. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळेचा बॉल जबरदस्त हाताळला यार, सुपर क्लासिकल बॉल. सिद्धेश यांचा कॅच आपण पाहिला, आणि त्यानंतर मैदानामध्ये लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस परफेक्ट मिडल केलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील प्रेक्षक. मस्तक पेटी आहेत असतात. मॅच मात्र सस्पेन्स सोडायला तयार नाहीये. मॅच ट्विस्ट, आणि क्षेत्ररक्षकांमध्येच नव्हे तर मैदानाच्या बाहेर देखील डगआउट मध्ये मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये सेलिब्रेशन नव्हे तर जुगलबंदी चालू झालेली आहे. एकमेकांच्या मध्ये अगदी जुगलबंदी चालू आहे. धावफलक 21 रन, तब्बल 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 रन्स अराउंड द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. इक्वेशन किती? पहिल्या षटकात येणारे 18 बॉल आणि 32 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर शिवम मैदानामध्ये दाखल झालेत. त्यावेळेस फुल टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक आहेत. 1-2 बाउन्स बॉल फील केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडेल का हे पाहायचंय, परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शुभम आहे तोपर्यंत संपूर्ण संघाच्या आशा पल्लवित आहेत टीम वक्रतुंड 11 संघासाठी. शुभम पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील. 2 धावांचा कॉल मिळतोय. 1 से भले होते तो. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर वक्रतुंडची चांगली आहे, परंतु चौनेश्वरी 11 या संघाचं बॉलिंग लाईनअप देखील तितकीच तगडी आहे. परंतु मेगा फायनलची मॅच आहे. यावेळेस ऑन साईडला खेळलाय स्टोक, क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये, आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 1-7 कहाणी आगे. महत्वाची मॅच आहे. परिंदों को मंजिल मिल जाएगी एक दिन, एक फैले हुए उनके पंख बोलते हैं, और अक्सर वही लोग रहते हैं खामोश जिनके जमाने में हुनर बोलते हैं. आणि हुनर दाखवले जात आहेत मैदानामध्ये. प्रत्येक बॉल नंतर मॅचचा अगदी ट्विस्ट वाढतोय. प्रत्येक चेंडू नंतर सगळेच मंत्रमुग्ध होत आहेत. व्यासपीठावरती जी मंडळी आहेत ते देखील आपण पाहतो अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे, त्यावर सगळे दर्दी प्रेक्षक आहेत, आणि दर्दी प्रेक्षकांच्या माध्यमातून ॲप्रिशिएशन दिले जाते. चांगल्या खेळाडूला निश्चितपणाने या ठिकाणी प्रोत्साहन देत असताना प्रेक्षक आणि मान्यवर पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल स्टेप आउट केलाय, लॉंग ऑफच्या बाहेर, इन टू द क्राऊड, इन टू द डगआउट. डगआउट मध्ये बॉल पाठवलाय 6 धावांसाठी. शुभम 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. प्रशांत यांच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. प्रशांत यांनी वातावरण अशांत केले. यावेळेसचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन. हा स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा अडथळा, 1 सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंगच्या माध्यमातून थोड्या चुका झाल्या, त्या संपूर्ण चुका आता आठवत असतील. 12 बॉल येणारे 18ची गरज आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले. इथं मात्र चौनेश्वरी 11 संघाच्या गोलंदाजांना कमाल करावी लागेल, चमत्कार करावा लागेल. एखादा ब्रेक थ्रू मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण करू शकतो. एखादी विकेट आली तर मॅच मध्ये रंगत वाढू शकते. आणि 32 धावा धावफलकावरती, 35 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि 18ची गरज आहे.
सन्मान्य अजित यादव फौजी यांच्याकडून कॅश प्राइज आले. जिंकणाऱ्या संघाला 500 रुपयांचं कॅश प्राइज. जो संघ जिंकेल त्या संघाला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल सन्मान्य अजित यादव फौजी यांच्या माध्यमातून. परंतु मॅच काय रंगली आहे, जबरदस्त मॅच यार, सुपर क्लासिकल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी आणि पैसा वसूल मॅच. जे खेळाडू आज सुट्टी घेऊन मॅच साठी थांबले त्यांचा आज सुट्टीचा दिवस सार्थकी लागलाय, कारण 365 दिवस हा दिवस आनंद देणार आहे तुम्हाला. अगदी येणाऱ्या काळामध्ये सातत्यपूर्व या दिवसाची चर्चा होईल. 12 बॉल 18ची गरज. एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट आली तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. लाईन चांगली, लेफ्ट हँडेड बॉलरची बॉल स्विंग झालाय आणि इथं मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणाने अपील गेले. अपील मध्ये उत्साह आहे मात्र आत्मविश्वास कमी आहे. पहिला बॉल डॉट आलाय, अजूनही मॅच ऑन आहे, शर्यत संपली नाही कारण मी जिंकलो नाही. यावेळेसचा बॉल लॉंग ऑफ. 2 क्षेत्ररक्षक आले त्या रिजन मध्ये, अडथळा आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र बॉल कॅरी करू शकले नाहीयेत. क्रुशल मुवमेंट मध्ये एफर्ट जबरदस्त, एफर्ट साठी 100% योगदान दिले जरूर, परंतु हा बॉल सीमारेषा ओलांडतो 4 धावांसाठी. आणि आता मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय टीम वक्रतुंड 11 या संघाकडून. यावेळेसचा बॉल लो बॉल, पुढचा बॉल प्रीडचा आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर टप्पा पडला, परंतु यष्टीरक्षकानं बॉल स्टंपच्या पुढे अडवला आणि त्यानंतर नो बॉल. येणारे 10 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. इथून पुढे 10 बॉल आणि 13 धावांची गरज. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढू शकतो, फक्त विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. विकेट शिवाय मॅच मध्ये इंटरेस्ट वाढणार नाहीये, कारण या ग्राउंडवरती, या खेळपट्टीवरती, या विकेटवरती चौकार आणि षटकारांची बारिश होते. अगदी पाऊस पडलाय धावांचा. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये आणि डेड बॉल. चला प्रेक्षक हा डेड बॉल. चला सगळे प्रेक्षक, लास्ट कॉल आहे तुम्हाला. सगळे प्रेक्षक तिथे अडथळा होतो एकेका रन साठी. ही मेगा फायनल महत्वाची आहे. CPL चं दर्जेदार पर्व आहे. तिथून सगळेजण उठून सहकार्य करतील. अगदी व्यासपीठाच्या समोर तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे किंवा मंदिराच्या जवळ देखील तुम्ही मंदिराच्या आतमधून सामने पाहू शकता. आणि आता सावली आहे त्यामुळं यावेळेस बॉल साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये. 2 धावांचा कॉल. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न थांबवला. 2च धावांवरती सर्वच प्रेक्षक निश्चितपणाने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. मेगा फाइनल चैंपियन ऑफ द चैंपियन कौन असेल? आज की शाम किसके नाम? ना राज है जिंदगी ना नाराज है जिंदगी. आज जो है वही जिंदगी है, अभी नहीं तो कभी नहीं. अगदी पहिल्या पर्वाचा पहिला चॅम्पियन सातत्यपूर्वची या सम चॅम्पियनची चर्चा होत असते. स्कोर कार्ड 42 या धाव 43 या धावसंख्येवरती 8 बॉल आणि 10 ची गरज. बॅटने स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आले लॉंग ऑन रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील केला जातोय ट्राय आणि दुसरी धाव कंप्लीट. 7 बॉल येणारे आणि 8 ची गरज. हा स्ट्रोक आलेला बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. कॅच छोडा या मॅच छोडी, परंतु नो बॉल आहे आणि त्यावरती 2 धावा म्हणजे टोटल 3 धावा. आणि आता मॅच वरती संपूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. येणारे 8 बॉल आणि 7 धावांची गरज. 8 बॉल आणि 7 ची गरज. फुलटॉस बॉल समोरच्याच दिशेने खेळला. फ्रीटचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आले. 2 धावांचा कॉल मिळाला. 2 धाव गोळा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल. 3री धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. आणि आता इथून पुढे
अगदी संपूर्ण डगआउटचा जल्लोष. 4 धावांची गरज आहे इथून पुढे. 7 बॉल आणि 4 ची गरज. अजून एक बॉल. स्कोरर चेक कर. ओके, या ठिकाणी स्कोरर करेक्शन केले जाईल. 6 बॉल येणारे, कोणी आज जाणार नाही. 6 बॉल येणारे आणि 4 ची गरज. सामना संपल्याशिवाय कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करणार नाही. संपूर्ण सामना झाल्यानंतरच आपण मैदानाच्या आतमध्ये जाल, ही नोंद घ्या. 6 बॉल आणि 4 ची गरज. एक बॉल की नो बॉल टाकला कॅच उडला. त्यांनी दिली तो असा आडवा हात करून असं कधी कर की डायरेक्ट काय करणार. यावेळेसचा बॉल 4 ची गरज आहे. बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक कॅच पकडलाय. मॅच मध्ये इंटरेस्ट होतो. कॅचर सिद्धेश लगातारच्या दुसऱ्या बॉल वरती प्रभावित करतोय. हाईट छोटी आहे मात्र फाईट मोठी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. मॅच ऑन. जबरदस्त कॅच कॅरी. सुपर क्लासिकल कॅचर. युट्यूबच्या माध्यमातून हा खेळाडू कॅच वारंवार पाहिल. व्हॉट्सअपला स्टेटस अनेक जणांचे असतील या कॅचचे. रील्सच्या माध्यमातून मांढरे अप्रतिम कॅच. आणि आता मॅच ऑन करून दिली कॅचच्या माध्यमातून. मॅच जिवंत करून दिलेली आहे. 5 बॉल येणारे. 5 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज झालाय. नो बॉल. 5 बॉल आणि 3 धावांची गरज आता इथून पुढे. पुढचा बॉल फ्री हिटचा. यावेळेसचा वाईट बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. 2 ची गरज आणि 2 ची गरज असताना एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगल वरती थांबवले. सामना सस्पेन्स टाय झालाय किंवा आपण पाहतो स्कोर लेवल झालेले आहे. आता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्यासाठी एका धावेची गरज आहे टीम वक्रतुंड 11 या संघाला. 1 रन नीडेड टू विन. चिखली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1. पहिल्या पर्वामध्ये मात्र अप्रतिम कामगिरी पाहायला मिळालेली आहे. एका धावेची गरज. सेलिब्रेशन पाहणं गरजेचं आहे. आणि एका धावेची गरज असताना डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल आणि वक्रतुंड 11 ठरतोय पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. मान्यवरांनी देखील या संपूर्ण खेळाडूंना दाद दिली आणि संपूर्ण संघाचा जल्लोष युट्यूबच्या माध्यमातून आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतो.